अकोला शहरात खळबळ उडवून देणारी एक अत्यंत दुर्दैवी घटना समोर आली आहे। गेल्या काही दिवसांपासून बेपत्ता असलेल्या 11 वर्षीय मुलाचा मृतदेह आज सकाळी नाल्यात आढळून आला। अकोला शहरातील डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ परिसरातील पीकेव्ही मुख्य गेट जवळ रविवारी सकाळी ही धक्कादायक घटना उघडकीस आली। मृत मुलाची ओळख सर्वज्ञ निलेश निंबाळकर, वय वर्ष 11, राहणार आझाद चौक, शिव परिसर अशी पटली आहे। मिळालेल्या माहितीनुसार सर्वज्ञ 19 मार्च रोजी सकाळी 11 वाजताच्या सुमारास घरातून खेळण्यासाठी बाहेर गेला होता, मात्र त्यानंतर तो परतलाच नाही। कुटुंबियांनी सर्वत्र शोध घेतल्यानंतरही काहीच माहिती न मिळाल्याने त्यांनी MIDC पोलीस ठाणे येथे बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली होती। तक्रार मिळताच पोलिसांनी तात्काळ तपासाची चक्रे फिरवली। डॉग स्क्वॉड, CCTV फुटेज तपासणी तसेच ड्रोनच्या सहाय्यानेही शोध मोहीम करण्यात आली। दरम्यान रविवारच्या सकाळी फिरायला गेलेल्या काही नागरिकांना विद्यापीठ परिसरातील नाल्याजवळ तीव्र दुर्गंधी जाणवली। त्यांनी जवळ जाऊन पाहिले असता एका मुलाचा मृतदेह दिसून आला। त्यांनी तात्काळ पोलिसांना माहिती दिली। पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला आणि ओळख पटवली असता तो सर्वज्ञ निंबाळकर याचाच असल्याचे स्पष्ट झाले। मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला असून प्राथमिक तपासात शरीरावर कोणत्याही जखमेच्या खुणा आढळल्या नाहीत। मुलाला पोहण्याची आवड असल्याने पाण्यात बुडून मृत्यू झाला असावा असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केलाय। मात्र ही घटना अपघात आहे की त्यामागे काही घातपात आहे याचा सर्वांगीण तपास सुरू असून पोस्टमॉर्टम अहवालानंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे। तो हमारे पास पुलिस स्टेशन में कंप्लेंट आई थी कि बच्चा सुबह से मिसिंग है। तो जैसे ही रात को वो आए कंप्लेंट लेके, तो हमने तुरंत टीम रवाना करी। हमारी टीम गई फील्ड पे चेकअप करने, सारे आजू बाजू के CCTV कैमरा भी देखे हमने, और हमने डॉग स्क्वाड को भी बुलाया, और उसके बाद ड्रोन का भी यूज़ किया था हमने। पर बॉडी बहुत टाइम तक नहीं मिली, और हमें सुबह माहिती मिली थी कि एक बच्चे की बॉडी PKV में मिली है। तो उसके बाद हमने प्रॉपर इन्वेस्टिगेशन के बाद पता लगाया कि इसकी ही है, और फिर इसके बाद पोस्टमार्टम के बाद हमें और जानकारी मिलने के बाद वी विल कंटिन्यू द इन्वेस्टिगेशन। सस्पेशन का तो कोई मामला नहीं है, क्योंकि बच्चे PKV में उसकी बॉडी मिली है। ऐसे जानकारी आई कि उसको स्विमिंग का भी शौक था, बट आजू बाजू विलेजर से भी पूछा हमने, पर ऐसा कोई बाहर का बंदा अंदर आया, ऐसा कोई माहौल नहीं था वहाँ पे फियर का। तो इसीलिए PM के बाद हम थोड़ा सा और जानकारी मिलेगी, प्रॉपर एविडेंस, तो उस पर कार्रवाई करेंगे। या घटनेमुळे अकोला शहरात हळहळ व्यक्त होत असून एका निष्पाप जीवाच्या मृत्यूने सर्वत्र शोककळा पसरली आहे। पोलीस तपास सुरू असून सत्य लवकरच समोर येईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे।